जे आहेत जगन्नाथ शंकर सेठ. जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी ठाणे जिल्ह्यातील कुटुंब मुरबाड व्यवसायासाठी मुंबईत आलेले या घराण्यात झाला. जगन्नाथ शंकर सेठ यांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषेमध्ये ते प्रगत होते. आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा जो वापर आहे तो त्यांनी समाज सुधारणेसाठी केलेला आहे. जनकल्याणासाठी विविध योजना त्यांनी राबवल्या आहेत. व्यापारामुळे इंग्रजी अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता. जगन्नाथ शंकर सेठ यांना नाना म्हणूनही ओळखले जाते. त्याचबरोबर त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखले जाते. शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून त्यांनी एल्फिन्स्टन यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीने मुंबई व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या आहेत. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली होती. स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली. एल्फिन्स्टन कॉलेजसुद्धा सुरू केले होते. सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशन नावाची संस्था स्थापन केली होती, ज्याचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आले होते. पुढे जाऊन बोर्ड ऑफ एज्युकेशन या संस्थेचे रूपांतर शिक्षण खात्यात झाले. जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत नानांनी बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली. ही पहिली राजकीय संघटना आहे हेही आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आचार्य अत्रे नानांबद्दल म्हणतात, नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. नानांचा मृत्यू 31 जुलै 1865 रोजी झाला. आपण ही माहिती इयत्ता 11वी स्टेट बोर्डमधील पाहिली आहे. जर तुम्हाला ह्यांच्याविषयी डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपण इयत्ता 11वीचे स्टेट बोर्ड झाल्यानंतर समाजसुधारक हा भाग डिटेलमध्ये घेणार आहोत. त्यावेळेस तुम्ही तो नक्की पहा.